नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो. कोणत्याही विभागात ज्यावेळेस भरती यायची असती तर त्या विभागामध्ये सध्या किती लोक कार्यरत आहे हे समजल्यानंतर रिक्त पद किती असणार आहे याचा अंदाज येत असतो. आपल्या एसटी महामंडळ भरतीच्या संदर्भात देखील आता तेच होताना दिसत आहे. एसटी महामंडळाचा आजचा एक परिपत्रक आहे ज्यामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे आणि आता मी हे ठामपणे म्हणू शकतो की आता ही भरती प्रक्रिया जी आहे तर ती बिडिंग ओपन झालेली आहे. कंपन्या पण जवळपास फायनल झालेल्या आहे. काही दिवसामध्ये आपल्याला कोणत्या डेपोमध्ये कोणत्या आगारामध्ये किती रिक्त जागा आहेत, चालक तथा वाहक पदासाठी नेमकं एक्झॅक्टली किती जागा असणार आहे याच्या जाहिराती आपल्या समोर यायला सुरुवात होणार आहे. प्रत्येक आगारानुसार प्रत्येक डेपोनुसार वेगवेगळी ही असणार आहे. मग आजच्या या व्हिडिओमध्ये नेमकं अशी कोणती इम्पॉर्टंट माहिती आहे तर ते आपण आज पाहूया. ठीक आहे. तत्पूर्वी आपलं हे जे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरतीसाठी आपण जे पुस्तक बनवलेलं आहे हे पुस्तक तुमच्यासाठी अवेलेबल केलेलं आहे. आपण परत एकदा आता या पुस्तकासाठी जर तुम्हाला म्हणजे जर हे मागवायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे किंवा तुम्ही 7066 155 355 या नंबरवर फक्त बुक असा मेसेज टाका. काय बुक असा मेसेज टाका, तिथून तुम्हाला लिंक येईल. लिंक आल्यानंतर तुमचं नाव, गाव, पत्ता, शिक्षण, वय, पिनकोड वगैरे सगळं काही टाकायचं. नंतर एक लिंक येईल, तिथं पे करा. नंतर तुमचं पुस्तक ऑर्डर झालेलं असणार आहे. पुढच्या 7 ते 10 दिवसामध्ये हे पुस्तक तुमच्यापर्यंत पोहोचलेलं असेल. अप्रतिम असं पुस्तक आहे हे. ठीक आहे. चला आता बघूया नेमकं हा जो पत्र आहे, जे पत्र आहे हे कधीचं आहे. आता हे पत्र कधीचं आहे? हे पत्र आहे 7 तारखेचं, 7/7/2026 पत्र आहे. आजचं पत्र आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्यवर्ती कार्यालय, महाराष्ट्र वाहतूक भवन, आनंदराव नायर मार्ग, मुंबईचं हे पत्र आहे. यामध्ये काय सांगितलेलं पहा. विभागीय कर्मचारी वर्ग ठीक आहे. राज्य परिवहन नाशिक, जळगाव, धुळे, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी, नागपूर, भंडारा, गडचिरोली, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ विभाग सगळे चालेल. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? विषय काय आहे? घटक संवर्ग वर्ग 3 व वर्ग 4 पदातील कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदाच्या स्थितीबद्दल. आता वर्ग 1 आणि वर्ग 2 मध्ये तर वरचे व्यवस्थापक, वाहतूक नियंत्रक, ठीक आहे, सिनियर क्लर्क वगैरे जे आहेत तर ते हे सगळे पद जे आहेत तर ते वर्ग 1 आणि वर्ग 2 मध्ये येतात. आपलं चालक तथा वाहक हे पद, शिपाई पद हे कशात येतं? वर्ग 3 आणि वर्ग 4 मध्ये येतं. ठीक आहे. आता यामध्ये काय सांगितलेलं आहे? उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की घटक संवर्ग वर्ग 3 व वर्ग 4 पदावरील चालक, ठीक आहे, चालक व चालक तथा वाहक म्हणजे काही स्पेशल चालक आहेत, काही चालक आणि वाहक देखील आहे, तसेच काही फक्त वाहक आहेत, तसे काही शिपाई आहे, लिपिक टंकलेखक आहे आणि काही सहाय्यक लोक आहेत. ठीक आहे. तर या पदातील कर्मचाऱ्यांची माहे जुलै 2026 रोजीची सोबत दिलेल्या विहित नमुन्यातील माहिती जी आहे तर ती पाठवायची आहे. खाली त्यांनी नमुना दिलेला आहे. सध्या आपल्याकडे किती लोक काम करतात, चालक किती आहे, वाहक किती आहे, चालक तथा वाहक किती आहे, किती लिपिक टंकलेखक आहे, शिपाई किती आहे, ही सगळी माहिती यांनी काय केलेली आहे? मागवलेली आहे. 7/7/2026 रोजी 15 वाजेपर्यंत, 15 म्हणजे किती? 12 आणि 3 15, 3 वाजेपर्यंत ईमेल STCOUR@redipmail.com पाठवण्यात यावी. ठीक आहे. असं हे पत्र आहे. ओरिजिनल आहे. हे राहुल पुरी यांचं पत्र आहे आणि सोबत जे आहे तर ते त्यांनी काय केलेलं आहे की ही माहिती जी आहे तर ती या फॉर्मॅटमध्ये मागवलेली आहे. आता हे उलट झालेलं आहे. पण हे चालक तथा वाहक, नुसतं वाहक असेल तर ते कधीपासून कार्यरत आहे, ठीक आहे, अनुकंपावरती दिलेलं आहे का, ठीक आहे, मंजुरी एकूण किती पदं दिलेली आहेत, किती नाही, अवेलेबल किती आहे, मग एकदा सध्या कार्यरत किती आहे, ठीक आहे, सध्या कार्यरत किती आहे, मग त्या आगाराकडे बसेस किती आहे, मग तुटवडा किती आहे, याचं समीकरण जुळून नंतर मग आपल्याला किती पदांसाठी काय माहिती द्यायची आहे किंवा किती पदासाठी कोण कॉन्ट्रॅक्टर भरती करणार, हे कॉन्ट्रॅक्टरवर नाही, सरकार सांगेल की बाबा आम्हाला या आगारासाठी एवढे ड्रायव्हर पाहिजे तर तुम्ही आता त्याच्यासाठी हे करून द्या, नाव नोंदणी करा किंवा काय करा, पण आम्हाला एवढे माणसं या आगारासाठी पाहिजे, या आगारासाठी अशा पद्धतीची ही कार्यप्रणाली असणार आहे. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार आहे. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपली पुस्तकाची
एक प्रत नक्की आवर्जून मागवून ठेवा, कारण हे पुस्तक महाराष्ट्रात इतरत्र कुठेही अवेलेबल नाही. अपडेटेड आहे, प्रत्येक जिल्ह्यांची नावे जुन्या पुस्तकामध्ये जुनेच काय आहे, नवीन पुस्तकामध्ये तुम्हाला कुठल्याही पुस्तकामध्ये मुलाखतीसाठी तुम्हाला स्पेशल कन्सर्न नाही आहे. मुलाखतीसाठी तुम्ही ITA असेल किंवा कशासाठी असेल हे पुस्तक तुमच्यासाठी अप्रतिम आहे. आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच थांबतो, पुन्हा भेटूया. राम राम.